नमस्कार. आता नवरात्री जवळ आलेली आहे. नवरात्री म्हटल्यानंतर उपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ. चला तर बघूया आपण पौष्टिक शेंगदाणा लाडू कसे बनवायचे. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे आणि तेवढ्याच प्रमाणात 1 वाटी सेंद्रिय गूळ. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत शेंगदाणा आणि गूळ खाल्लेले चांगले असते. याचे कारण असं की गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन हे चांगले राहते. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात. गॅसवर इथं मी कढई गरम करत ठेवलेली आहे. यामध्ये मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजत असताना आपण गॅस हा मीडियम आचेवर ठेवायचा आहे आणि छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हवा असल्यास आपण त्या शेंगदाण्यांची टरफल काढून घेऊ शकतो. टरफल काढून झाल्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं जाडसर असं कूट करून घेऊयात व त्यानंतर आपण गूळ त्यामध्ये ॲड करून ते परत बारीक करून घेऊयात. जास्त बारीकही करायचं नाही. हे कूट जरा जाडसरच ठेवायचं आहे. नंतर राहिलेले शेंगदाणे आपण असेच बारीक करून घेऊयात व सगळं मिक्स करून व्यवस्थित लाडू बांधता येतोय की नाही ते पाहूयात. यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळची पूड मिक्स करून टाकलेली आहे व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू बांधूयात. आपण यामध्ये गूळ टाकल्यामुळे छान असे एकजीव कूट झालेला आहे. यामुळे लाडू छान बांधता येत आहेत. आणि नवरात्रीसाठी उपवासाला लाडू केले का नाही हेही नक्की सांगा. थँक्यू.